नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज ही आज समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की पीएम किसान योजनेचा येणारा 19वा हप्ता हा येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकार जमा करणार आहे। परंतु यासोबतच फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प देखील सादर करण्यामध्ये येणार असून या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशामधील पात्र लाभार्थ्यांना 19वा हप्ता देखील केंद्र सरकार जमा करणार असल्याची मोठी माहिती ही आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली आहे। तर मग त्या आपल्या भाषणामध्ये नेमक्या काय म्हणाल्या आणि नेमक्या कोणत्या दिवशी हा हप्ता जमा होईल आणि याची तारीख काय असेल, चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना ही केंद्रामधील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून याच योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट देखील आज समोर आले आहे। जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची असणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाचे वितरण करण्यामध्ये येते। तर मग एका आर्थिक वर्षामध्ये देण्यामध्ये येणारी ही रक्कम एकाच वेळेस मिळत नाही, तर 2,000 रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने एका आर्थिक वर्षामध्ये 3 हप्ते हे पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत असतात। आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते हे वितरित करण्यामध्ये आले आहेत। महाराष्ट्रामध्ये देखील लाखो शेतकरी या योजनेसाठी पात्र असून जो शेतकरी या योजनेचा अगदी पहिल्यापासून लाभ घेत आहे त्याला आतापर्यंत 36,000 रुपयाचे वितरण देखील बँक खात्यामध्ये करण्यामध्ये आले आहे। दरम्यान या योजनेचा पुढील 19वा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग मीडिया रिपोर्टनुसार नव्या वर्षामध्ये या योजनेचा पुढील 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। म्हणजे 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता आणि आता 19वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरामधील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस जमा करण्यामध्ये येणार आहे। यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा हप्ता ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर बंद असेल त्यांना मिळणार नसल्याची बातमी देखील आज समोर येत आहे। त्यामुळे जर तुमचाही मोबाईल नंबर बंद असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन नंबर हे अपडेट करून घ्यावा लागणार आहे। कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे सक्रिय मोबाईल नंबर पाहिजे आणि हा क्रमांक शेतकऱ्याच्या आधार कार्डशी जोडला गेला असणे देखील आता आवश्यक असणार आहे। तर मग फक्त आणि फक्त मोबाईल नंबर अपडेट असणाऱ्या आणि आधार कार्ड सोबत लिंक असणाऱ्या लाभार्थ्यांना आता येणाऱ्या 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहेत। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।